नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती सांगायची आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ॲप बाबत. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसंच या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो, त्यामध्ये सुद्धा ह्या ॲपची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं ॲप विषयी. आता आपण लाईव्ह मार्केट सेशन विषयी महत्त्वाची माहिती बघूया. सध्या काही काळासाठी लाईव्ह मार्केट सेशन होणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित माहिती असेल, कदाचित माहीत नसेल. माझ्या आईची तब्येत सध्या बरी नाहीये आणि ती ॲडमिट असल्यामुळे आपण मागचे काही दिवस नियमितपणे आपल्या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ देऊ शकत नाहीये आणि लाईव्ह सेशन सुद्धा घेऊ शकत नाहीये. तर त्यामुळे जसं तिची तब्येत सुधारेल आपण लवकरच दररोज व्हिडिओ आणि दररोज लाईव्ह सेशन सुरुवात करणार आहोत. सध्या काही काळासाठी आपण लाईव्ह मार्केट सेशन बंद ठेवलेली आहेत. त्यानंतर पुढची माहिती बघूया ती पेड कोर्सेस विषयी. सर्व पेड कोर्सेससाठी म्हणजे ज्यामध्ये मनी मशीन कोर्स असेल, ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असेल, कॉम्बो कोर्स असेल, तसंच आत्ता नव्यानं लॉन्च झालेला आपला आत्मा कोर्स असेल, या सर्व कोर्सेससाठीच्या ॲडमिशन सुरू झालेल्या आहेत. तुम्हाला जर ह्या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायची असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल, तर पेड कोर्स असा 2च शब्दाचा एक WhatsApp मेसेज तयार करा आणि तो 9405927989 या नंबरवर पाठवा. तुम्हाला या कोर्सेस विषयी अधिक माहिती तिथे सांगितली जाईल. आता आपण मूळ विषयाकडे आपल्या परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा डेली टाइम फ्रेमचा चार्ट ओपन केलेला आहे. डेली टाइम फ्रेमचा चार्ट ह्याच्यासाठी ओपन केलाय की आपल्याला बघायचं आहे की मागचे सलग 8 ट्रेडिंग डेज मध्ये म्हणजे तुम्ही ह्या जर कॅन्डल मोजल्यात तर मागच्या सलग 8 ट्रेडिंग दिवसामध्ये आपल्याला दररोज रेड कॅन्डल बनलेली बघायला मिळते. तुम्ही मागे जाऊन जर अशा प्रकारे सलग 8 दिवस रेड कॅन्डल कधी बनली होती निफ्टीमध्ये याचा शोध घ्यायचा प्रयत्न केलात तर तुमच्या लक्षात येईल ही घटना फेब्रुवारीमध्ये घडलेली होती. म्हणजे जवळजवळ आता आपण असं म्हणू शकतो की 6 महिन्यानंतर आपल्याला ही अशा प्रकारची 6 महिन्यापेक्षा जास्त 8 महिन्यानंतर आपल्याला अशा प्रकारची घटना परत बघायला मिळते. त्यावेळेला सुद्धा काय झालं होतं, सलग 8 दिवस आपल्याला रेड कॅन्डल बनलेल्या दिसल्या होत्या आणि मग थोडंसं ग्रीन कॅन्डल बनलेली आपल्याला दिसते. मात्र निफ्टीमध्ये सलग 8 दिवस कंटिन्युअस जे ट्रेडिंग डेज आहेत तर त्याच्यामध्ये रेड कॅन्डल बनणं ही काही सामान्य गोष्ट नाहीये. आता काय होऊ शकतं, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, जेव्हा एवढं मोठं सेलिंग आपल्याला दिसतंय, सपोर्ट कुठे घेतला जाऊ शकतो हे आपल्याला बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. त्याच्यासाठी मी काय करतोय, थोडंसं झूम आउट करतोय आणि आपल्याला सपोर्ट शोधायचा प्रयत्न करूया. तुम्ही जर थोडंसं मागे गेलात तर तुमच्या इथे लक्षात येईल की एप्रिलच्या अखेरीला आपल्याला ह्या ठिकाणी सपोर्ट घेतला होता. त्यानंतर मे महिन्यात आपल्याला इथे सपोर्ट घेतला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात इथे सपोर्ट घेतला होता. सप्टेंबरच्या सुरुवातीला इथे सपोर्ट घेतला होता. अशा प्रकारे आपल्याला हळूहळू काय होतंय, सपोर्ट थोडा वरवर जाताना दिसतोय. आपण जर ह्याच्यामध्ये एक ट्रेंड लाईन जोडू शकलो तर आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो किंवा अशी कोणती लेवल येते ज्याचा आपल्याला पुढे उपयोग होऊ शकेल. तर त्यासाठी मी इथे काय करतोय, मी इथे एक तुम्हाला लेवल ड्रॉ करून दाखवतोय. आपण ह्यापासून सुरुवात करूया. यावर्षी 25 एप्रिलला जिथे आपल्याला सपोर्ट घेतला होता, लो बनला होता, तिथून साधारण अशी जर आपण एक ट्रेंड लाईन काढली तर आपल्याला लक्षात येईल ही ट्रेंड लाईन आपल्याला इथे सुद्धा, इथे सुद्धा, त्यानंतर इथे सुद्धा आणि अगदी इथे सुद्धा आणि आता आपण जर बघितलं तर आपल्याला साधारण असं लक्षात येईल
की इथे 24,500 ते 24,600 या एरियामध्ये सपोर्ट घेतला जाण्याची शक्यता आहे. दोन गोष्टी होऊ शकतात. मार्केटमध्ये कधी असं नाहीये की इथे सपोर्ट घेतलाय, इथे सपोर्ट घेतलाय, ह्या दोन ठिकाणी सपोर्ट घेतलाय, म्हणजे आता इथे सुद्धा सपोर्ट घेईलच असं सांगता येत नाही. पण आपल्याला काय आपण म्हणतो लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी, म्हणजे शक्यता काय आहे की इथे सुद्धा सपोर्ट घेऊन थोडासा एक बाउन्स येऊ शकतो. बरोबर, ही झाली पहिली शक्यता. दुसरी शक्यता काय आहे की इथनं ब्रेकआउट येईल. आपल्याला त्याच्यासाठी ही लेवल माहीत असणं आवश्यक आहे. बरोबर, काय होईल पुढच्या 1-2 दिवसामध्ये किंवा ह्या आठवड्यामध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होऊन जाईल की ह्या एरियामध्ये म्हणजे साधारणपणे 24,525 ते आपण आपण राऊंड फिगर धरूया, 24,500 ते 24,600 ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जातोय का. बरोबर, जर सपोर्ट घेतला गेला तर मग आपल्याला ह्या ट्रेंड लाईनचा उपयोग झाला आणि त्याच्या साहाय्यानं आपण काय केलं, पुन्हा एकदा बाउन्स आला असं आपण म्हणू शकतो. मात्र जर काही कारणानं ही लेवल तुटली आणि ह्याच्या खाली टिकायला लागलं तर मग काय होईल, मागचे अनेक महिने आपण ज्या सपोर्टच्या साहाय्यानं मार्केट निफ्टीमध्ये किंमत वर जात होती, तो सपोर्ट तुटलाय असा त्याचा अर्थ होईल आणि अशा वेळेला थोडंसं मोठं सेलिंग आपल्याला आणखीन खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं. तर आता हे झालं आपल्याला निफ्टीमध्ये डेली टाइम फ्रेमवर आपल्याला काय दिसतंय. ओके, आता आपण थोडंसं काय करूया, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊया आणि उद्या काय होऊ शकतं हे आपण बघण्याचा प्रयत्न करूया. आता उद्यासाठी मी जर तुम्हाला थोडंसं इथे ओपन केलं आणि आज काय झालं ते आधी आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर मग आपल्याला उद्या काय होऊ शकतं हे समजायला सोपं जाईल. तुम्ही इथे बघू शकता आज थोडंसं गॅप अप ओपन झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. 24,725 च्या आसपास ओपन झालं. मी नेहमी सांगतो गॅप अप ओपन झाल्यानंतर जर खाली यायला लागलं तर आदल्या दिवशीचं ज्या एरियामध्ये क्लोजिंग झालेलं असतं तिथे सपोर्ट घेण्याची शक्यता खूप जास्त असते. 70-80% वेळा असं होतं की गॅप अप ओपन झालं आणि जर सेलिंग आलं तर आदल्या दिवशी जिथे क्लोजिंग झालंय तो जो एरिया असतो, तो जो झोन असतो, तिथे सपोर्ट घेऊन किंमत वर जाते. 70 ते 80% वेळा असं होतं. तुम्ही बॅक टेस्टिंग करून बघू शकता. समजा हा जर आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा झोन आहे, गॅप डाऊन ओपन झालं आणि जर समजा तेजी व्हायला लागली तर ह्या एरियामध्ये येऊन रेझिस्टन्स घेऊन किंमत परत खाली जाण्याची शक्यता असते. म्हणजे खाली ओपन झालं तर हा एरिया रेझिस्टन्स म्हणून काम करतो, वर ओपन झालं तर हा एरिया सपोर्ट म्हणून काम करतो. तर त्या पद्धतीनं आपल्याला ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला गेला, एक बाउन्स आला, आपण इथे बघू शकतो 24,800 च्या अगदी जवळपास जाण्याचा प्रयत्न झाला आणि तिथून पुन्हा एकदा सेलिंग आलं. बरोबर, त्यानंतर पुन्हा एकदा दुपारी 12 नंतर एक बाउन्सचा प्रयत्न झाला. मात्र तुमच्या लक्षात येते बघा, प्रत्येक वेळेला जो हाय बनतोय, इथे समजा इथे हाय बनला, त्यानंतर इथे हाय बनला, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला जो हाय बनतोय तो आपल्या लक्षात येते की खाली खाली बनत चाललेला आहे. ओके, इथे बनून खाली येतोय, म्हणजे हाय लोअर हाय बनतायत आणि आपण जर लो बघितले तर तुमच्या लक्षात येते की लो आपल्याला खाली खाली बनताना दिसत आहेत. तर आता उद्या नेमकं काय होईल, ज्या पद्धतीनं हे सेलिंग चालू आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये दोन लेवल आता महत्वाच्या असतील. कुठल्या दोन लेवल, त्या लेवल मी तुम्हाला इथे काढून दाखवतो. एकदम सिंपल प्रकारे जरी आपण विश्लेषण केलं तरी त्याचा अतिशय चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो. मी काय करतोय, हा आजचा जो स्विंग हाय होता आणि हा जो लो होता हा मी मार्क केला. बरोबर, आता इथे हा लो पण तुम्ही मार्क करू शकता किंवा अगदी जवळ असल्यामुळे हा पण स्विंग लो जो तयार झालेला आहे हा सुद्धा मार्क करू शकता. आपण अशा पद्धतीनं मार्क केलंय. आता काय होईल, जर काही कारणामुळे 24,600 ची लेवल ब्रेक झाली तर थोडंसं सेलिंग येऊ शकतं. याचं कारण काय आहे, याचं कारण असं आहे की इथे तुम्हाला अशा पद्धतीनं एम पॅटर्न तयार होताना दिसू शकतोय आणि हा एम पॅटर्न जो तयार होतोय, हा एम पॅटर्नचा ब्रेकआउट आल्यानंतर एक सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. कोणत्या दिशेनं जाऊ शकतं, 24,500 च्या दिशेनं जाऊ शकतं, 24,450 च्या दिशेनं जाऊ शकतं आणि मग एक बाउन्स येऊ शकतो आणि दिवसाअखेरीला काय होईल, आपली ही जी ट्रेंड लाईन आहे याच्या कदाचित आसपास येऊन किंवा थोडंसं वर येऊन क्लोजिंग देऊ शकतं. म्हणजे खालच्या बाजूला एक वीक बनवून अशा प्रकारची डेली कॅन्डल सुद्धा जर खाली जाणार असेल तर बनू शकते. तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की ही लेवल जर तोडली तर एम पॅटर्नचं ब्रेकआउट होतंय. आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे, इथे क्लोज झालंय 24,677 च्या आसपास क्लोज झालंय चार्टवर.
24,635 आसपास क्लोज झालंय ऍक्च्युली, बरोबर. आता काय होईल जर समजा इथे खाली आलंच नाही, हा लो ब्रेक झाला नाही, 24,600 चा जो लो आहे हा ब्रेक झाला नाही, किंमत वर जायला लागली आणि वर जाता जाता 24,750 च्या वर टिकायला लागली, 745 च्या आसपास ही लेवल आहे, राऊंड फिगर आपण 750 पकडूया. तर काय होईल इथे एक डब्ल्यू पॅटर्न तयार होईल बघा. इथून खाली आलंय, इथून वर गेलं, परत इथून खाली आलं, परत इथून वर जायला लागलं, डब्ल्यू पॅटर्न तयार होईल. ह्या दोन्ही केसमध्ये आपण दरवेळेला काय बघतो की 1:1 टार्गेट येण्याची शक्यता निफ्टीमध्ये आपल्याला 70 ते 80% वेळा बघायला मिळते. प्रत्येक वेळेलाच येतं असं नाही, पण अशा प्रकारचं आपण टेक्निकल अनालिसिस इथे करू शकतो. तर माझ्या तुमच्या लक्षात आलं असेल की खाली हा सपोर्ट झोन आहे, बरोबर. थोडंसं एम पॅटर्न डब्ल्यू पॅटर्न दोन्हीची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्याला हा जो एरिया दिसतोय 24,600 पासून 24,750 चा, हा जोपर्यंत इथे कुठलाही पॅटर्न तयार होत नाही तोपर्यंत नो ट्रेडिंग झोन आहे, बरोबर. जेव्हा काही पॅटर्न झाला तर आतमध्ये सुद्धा आपल्याला एक संधी मिळू शकेल. नाही झाला तर मग आपण काय करू शकतो, ह्याच्यावर तेजीचं विश्लेषण करू शकतो, याच्या खाली मंदीचं विश्लेषण करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला मुवमेंट आता दिसायला लागली आहे. माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल की निफ्टीमध्ये उद्यासाठी एकदम सिंपल पद्धतीनं कसं विश्लेषण करायचं. आता जाऊया आपण बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं, थोडंसं मी तुम्हाला हा चार्ट व्यवस्थित दिसेल असा लावतो, तर इथे तसं कंडिशन नाही आहे. इथे मध्ये जर तुम्ही बघितलं तर एक दिवस चांगली ग्रीन कॅन्डल बनली आहे, बरोबर. त्यानंतर आजची कॅन्डल बघितली तर तुम्हाला एकदम परफेक्ट डोजी दिसते, पण ग्रीन कलरची दिसते. याचं कारण असं आहे की आपल्याला अगदी 60 पैशाचं असे ना, पण आजचं जे ओपनिंग आहे आणि क्लोजिंग आहे ह्याच्यामध्ये आपल्याला फरक आहे, बरोबर. तर त्यामुळे त्या पद्धतीनं आपल्याला दिसतंय एकदम परफेक्ट डोजी बनली आहे. काय होऊ शकतं, इथून आपल्याला पॉज घेऊन एक बाउन्स सुद्धा येऊ शकतो. अर्थात बँक निफ्टीमध्ये बाउन्स येऊन उपयोग नाही, निफ्टीमध्ये जर बाउन्स आला तर बँक निफ्टी आपल्याला चांगल्या प्रकारे साथ देताना बघायला मिळू शकतं. मात्र तसं झालं नाही. ह्या पॉज चा अर्थ काय असतो, दोन गोष्टी असू शकतात. मी नेहमी सांगतो की आपण जेव्हा एखादी मोठी म्हणजे आपण जेव्हा एखाद्या किल्ल्यावर पायी चालत जातो, ट्रेकिंग म्हणतात त्याला हल्ली, तर ट्रेकिंग मध्ये आपण काय करतो, जेव्हा खूप बऱ्यापैकी वर चढतो, दमतो, तेव्हा एका ठिकाणी थांबतो, बरोबर. आणि मग ठरवतो आपल्याला हे झेपणारं आहे का. झेपणारं असेल तर आपण वर जायला लागतो, नाहीतर पुन्हा खाली यायला लागतो, बरोबर. तर पॉज घेतल्यानंतर मग आपलं ठरणार आहे वर जायचं की खाली. मार्केटचं तसंच आहे, खाली आलंय, पॉज घेतलाय, आता ठरेल इथून वर जायचं का इथून खाली यायचं. त्याच्यासाठी आपल्याला इथे सुद्धा विश्लेषण करता येईल. कशा प्रकारे करायचं, आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आल्यानंतर मी तुम्हाला या लेवल आधीच काढून ठेवलेले आहेत. तुमच्या लक्षात येईल बघा, जर समजा इथून वर जायला लागलं, ह्या ठिकाणून किंमत वर जायला लागली, 54,675 च्या वर टिकली, तर काय होऊ शकतं, इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न दिसू शकतोय बघा. या पद्धतीनं आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि त्याच्या ब्रेकआउटला आपण तेजीचं विश्लेषण करू शकतो. मात्र जर काही कारणाने इथून खाली यायला लागलं, ओपन झालं, इथून खाली यायला लागलं, तर तुम्हाला इथे काय दिसतंय, अशा प्रकारे मुवमेंट झाली, इथून गेलं आणि इथून खाली यायला लागलं, तर एम पॅटर्न तयार झालेला दिसेल. आणि 54,385 च्या खाली टिकल्यानंतर किंवा 380 च्या खाली टिकल्यानंतर आपल्याला एम पॅटर्नचं ब्रेकआउट आणि त्यानंतर सेलिंग बघायला मिळेल. तर जसं आपण निफ्टीचं विश्लेषण केलं, त्याच धर्तीवर आपल्याला बँक निफ्टीचं पण विश्लेषण करता येईल. तर माझ्या मते आणखीन जास्त डिटेल सांगण्याची गरज नाही. बाकी सर्व चार्ट तुमच्या नजरेसमोरच आहे, त्यानुसार तुम्ही विश्लेषण करू शकता. आता आपण जाऊया सेन्सेक्स मध्ये. सेन्सेक्स मध्ये सुद्धा तुम्हाला निफ्टी प्रमाणेच दिसतंय, फक्त आपण इथे काय म्हणू शकतो, एक अपवाद म्हणून इथे तिसरी कॅन्डल जी आहे ती थोडीशी का असेना आपल्याला भले डोजी आहे पण ग्रीन कलरची बनली आहे. इथे सुद्धा तुम्ही काय करू शकता, निफ्टी प्रमाणेच असा एखादा आपल्याला ट्रेंड लाईन मिळते का शोधू शकता. त्याचबरोबर आपण जर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये गेलो, तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये सुद्धा आपल्याला काही लेवल्स तयार होत आहेत का, ज्यानं एम पॅटर्न किंवा डब्ल्यू पॅटर्न विषयी अधिक माहिती मिळू शकेल. तर त्या लेवल्स मी इथे तुम्हाला काढून ठेवलेले आहेत, बरोबर. इथून काय होऊ शकतं, वर जायला लागलं तर डब्ल्यू पॅटर्न तयार होईल. तुमच्या इथे लक्षात आलंच असेल कशा प्रकारे डब्ल्यू पॅटर्न तयार होईल. तर ह्या पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न तयार होईल.
मात्र जर इथूनच खाली यायला लागलं तर काय होईल, इथून इथपर्यंत आलंय, इथून थोडंसं वर जाऊन खाली यायला लागलं तर इथे एम पॅटर्न तयार होईल आणि एम पॅटर्न तयार झाल्यानंतर आपल्याला सेलिंग येऊ शकतं. तर ह्या दोन्हीचं विश्लेषण आपल्या करण्यासाठी ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या जर तुम्ही मार्क करून ठेवल्यात, सिंपल पद्धतीनं विश्लेषण केलं तर तुमच्या लक्षात येईल इथून वर गेल्यावर कदाचित 1:1, इथून खाली आलं तर कदाचित 1:1 असं आपल्याला दोन्हीकडे मुवमेंट बघायला मिळू शकते. तर ह्या पद्धतीनं आपल्याला तिन्ही इंडेक्सचं विश्लेषण सोप्या पद्धतीनं करता येऊ शकेल. आता आपण काय झालंय, तिन्ही इंडेक्सचं विश्लेषण करून झालंय. आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय. मात्र जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर तुमच्यासाठी मला काही महत्त्वाच्या गोष्टी शेवटी जाता जाता सांगायच्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवाराचं सदस्य व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे. पहिलं म्हणजे आपले जे व्हॉट्सअप टेलिग्रामचे ग्रुप आहेत हे तुम्ही जॉईन करणं आवश्यक आहे. आता ह्या ग्रुपचे लिंक तुम्हाला कुठे मिळणार, तर ग्रुपचे लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर जर तुम्हाला दुसरी गोष्ट करायची असेल तर ती म्हणजे आपली ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा. ग्रुप जॉईन करा, ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा. ह्या दोन गोष्टी केल्यात आणि या दोन्ही गोष्टीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या दिलेली आहे. या दोन्ही गोष्टी केल्यानंतर तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल. तर हे झालं पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही एकदा या परिवाराचे सदस्य झालात की तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं. तर शेअर मार्केट मराठी ह्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं जे शिक्षण आहे हे तीन पद्धतीनं 3 लेवलमध्ये दिलं जातं. पहिली लेवल आहे फ्री कोर्स, दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस. तर ह्या 3 लेवलमध्ये आपण शेअर मार्केटचं शिक्षण देत असतो. आत्ताचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे. दररोज संध्याकाळी जनरली आता सध्या प्रॉब्लेम चालू असल्यामुळे आपल्याला रेग्युलर व्हिडिओ देता येत नाहीयेत. पण अदरवाईज 850 पेक्षा जास्त आपले व्हिडिओ ऑलरेडी देऊन झालेले आहेत दैनंदिन विश्लेषण मालिकेत. दररोज संध्याकाळी उद्या काय होऊ शकतं, त्याचं विश्लेषण कसं करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध करून देतो. तर तो फ्री कोर्सचा पार्ट आहे. त्याबरोबर जेव्हा मला शक्य असतं मी लाईव्ह सेशन घेत असतो. आठवड्यातनं 3 दिवस सर्वांसाठी फ्री ऑफ कॉस्ट लाईव्ह सेशन असतात आणि आठवड्यातनं 5ही दिवस पेड कोर्सच्या सदस्यांसाठी आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी लाईव्ह सेशन असतात. 3 दिवस जे आपण फ्री सर्वांसाठी घेतो हा सुद्धा फ्री कोर्सचा पार्ट आहे. त्याबरोबर ह्या दोन सर्व्हिसेस बरोबर आपण शेअर मार्केट स्टार्टर कोर्स, तुम्ही शेअर मार्केटमध्ये एकदम नवीन असाल किंवा तुमच्या ओळखीचं असं कोणीतरी असेल ज्याला शेअर मार्केट बेसिक पासून शिकायचं आहे, तर आपला हा फ्री कोर्स मध्ये उपलब्ध आहे. शेअर मार्केट स्टार्टर कोर्स अतिशय व्यवस्थित पद्धतीनं शेअर मार्केट म्हणजे काय, त्यातल्या प्रत्येक टर्मिनॉलॉजीचं अर्थ, त्याचा उपयोग सर्व काही इथे व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. एकदा तुम्हाला शेअर मार्केटचं बेसिक कळलं की त्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न असणार की मार्केटमध्ये मला विश्लेषण करायला शिकायचं आहे. विश्लेषण कसं करणार, त्यासाठी तुम्हाला कुठलं तरी टेक्निकल किंवा फंडामेंटल अनालिसिस करता आलं पाहिजे. सध्या टेक्निकल अनालिसिसचा बोलबाला आहे. आपण कुठल्याही पेड कोर्समध्ये शिकवलं जाणार नाही इतक्या विस्तृत पद्धतीनं टेक्निकल अनालिसिस शिकवलेला आहे टेक्निकल अनालिसिस कोर्समध्ये. तुम्ही हा कोर्स सुद्धा जॉईन करू शकता. फ्री ऑफ कॉस्ट आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर एकदा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कळल्या, तुम्हाला विश्लेषण करता यायला लागलं की तुमची इच्छा होणार की मला ट्रेडर व्हायचं आहे. आपला तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचं आहे, हाही फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. तर ह्या तिन्ही कोर्सेस तुम्ही काय करू शकता, ॲपमधनं करू शकता. तर अशा प्रकारे 5 गोष्टी फ्री कोर्समध्ये येतात ज्याचं मी तुम्हाला माहिती सांगितली. ह्याच पद्धतीनं जर तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल, त्यापूर्वी फ्री कोर्स विषयी आणखीन तुम्हाला माहिती पाहिजे, तर तुम्ही काय करू शकता, फ्री कोर्स अशा 2च शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरवर पाठवून द्या. रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व फ्री कोर्सेसची माहिती पाठवली जाईल. त्याच पद्धतीनं प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप अशा 2च शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरला पाठवा. रिप्लाय मध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल. जसं आपले सर्व फ्री कोर्सेस हे ॲपमध्ये उपलब्ध आहेत, तसंच प्रीमियम ग्रुप साठी तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्हाला ॲपमधनंच घेता येऊ शकते. तर अशा प्रकारे ॲपमध्ये आपल्याला ह्या 2 लेवल कशा आहेत तुमच्या लक्षात आलं. आपली तिसरी लेवल आहे. या तिसऱ्या लेवलला आपण पेड कोर्स म्हणतोय कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे
ज्याच्यामध्ये आत्मा कोर्स हा नवीनच लॉन्च केलेला कोर्स आहे. ह्याच्या सकट उरलेले 3 आणखीन कोर्स आहेत. टोटल 4 कोर्सेस आहेत आपले आणि ह्या 4 कोर्सेसच्या जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे असतील, तर ते ॲपमध्येच चालू आहे. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल या कोर्सेस विषयी, तर पेड कोर्स असा एक WhatsApp मेसेज तयार करा आणि या नंबरवर पाठवा. रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची माहिती दिली जाईल. तर हे झालं नवीन सदस्यांसाठी काही महत्त्वाची सूचना जाता जाता. आजचा हा व्हिडिओ आपण आता अगदी शेवटी घेऊन आलेलो आहोत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सूचना द्यायच्या असतील, तरी त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य द्या. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन दाबा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.